बुलेटिनची सुरुवात करूयात। पावसाच्या बातमीनं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी मोठा इशारा देण्यात आलेला आहे। सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे। वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि दोडामार्ग या सह्याद्रीच्या पट्ट्यातल्या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर दिसून येतोय, तर दुसरीकडे देवगड, मालवण आणि वेंगुर्ल्यातल्या किनारपट्टी भागामध्ये काळोख दाटून आलाय। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस जोरदार पडतोच आहे। त्याच सोबत हवामान खात्यानं उद्यासाठी म्हणजे रविवारसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे। कोल्हापूरमध्ये 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पश्चिम घाटमाथ्यासह जिल्ह्यातल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे। पावसाला आपल्याकडे सुरुवात झालेली आहे आणि पावसाळ्याचा विचार करता जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केलेली आहे। आज दिनांक 8 जून 2024 रोजी भारतीय हवामान खात्याने जो पुढील 5 दिवसाचा अंदाज आपल्याला हवामानाचा दिलेला आहे त्याचा विचार करता आज आपल्याकडे येलो अलर्ट दाखवलेला आहे। परंतु उद्या, परवा आणि 13 म्हणजे 9, 10 आणि 11 जून या रोजी साधारणपणे आपल्याकडे भारतीय हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दाखवलेला आहे।